विद्यार्थी मित्रांनो, बघा, अकोला पोलीस भरती 2026 ला आलेला एक प्रश्न बघणार आहोत आपण. एका कंपनीने एक वस्तू 70 रुपयाला बनविली. ती एक व्यापाऱ्याला 100 रुपयाला विकली. व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 200 रुपयाला विकली. नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 300 रुपयाला विकली. तर कंपनीला झालेला नफा किती? अगोदर कंपनीचं निर्मिती मूल्य किती आहे? एक कंपनी निर्मिती मूल्य हे 70 रुपये आहे. त्यानंतर ती वस्तू एका व्यापाऱ्याला 100 रुपयाला विकली. कंपनीची विक्री, ही कंपनी विक्री, ही जी विक्री आहे ती 100 रुपये आहे. आता बघा, नंतर व्यापाऱ्याने ती वस्तू दुकानदाराला 200 ला विकली. दुकानदाराने तीच वस्तू ग्राहकाला 300 ला विकली. याच्यामुळे कंपनीचा काही फरक पडणार आहे का? काहीच नाही, कारण ऑलरेडी कंपनीनं अगोदर व्यापाऱ्याला ती वस्तू विकलेली आहे. मग व्यापाऱ्यानं फुकट दिली काय आणि दुपटीने दिली काय? कंपनीला काय फायदा होणार नाही. तसा व्यापारी ठरलेल्या एकदा खरेदी केलेल्या मालाच्या नंतर काही पैसे कंपनीला देणार नाही. म्हणून आपल्याला हे खालचं काहीच महत्वाचं नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे? कंपनीचं निर्मिती मूल्य 70 आणि व्यापाऱ्याला कंपनीनं विकलेली 100. मग याच्या दरम्यान जो काही नफा तोटा झालाय तोच कंपनीला होणार आहे. मग आता नफा झालेला आहे, हा नफा किती? हे 100 ला विकली आणि निर्मिती करायला 70 रुपये लागले. मग एकूण या 30 रुपयाचा काय झाला? कंपनीला फायदा झाला. मग आता शेकडा काढायचा आपल्याला. शेकडा कंपनीचा नफा, हा नफा, हा निव्वळ नफा 70 गुणिले 100 आणि कंपनीचं निर्मिती मूल्य, हे निर्मिती मूल्य 70. हा शून्य जाईल. 300 छेदिले 7, 7 चोक 28, 2 उरले आणि 7 एक 7, 7 दोन्ही 14. त्याच्यानंतर 6 उरले, हा दशांश दिला, इथे शून्य घेतला. 7 8 56, 4 उरले, हा दशांश, पुन्हा इथे शून्य घ्या. 7 5 35, पुन्हा 5 उरले, हा दशांश, पुन्हा शून्य घ्या. आणि 7 7 49, 1 उरल. आता एवढे टक्के हा कंपनीला नफा झाला. म्हणून आता हा बघा, 5 अंकाच्या पुढील संख्या 7 आहे, म्हणजे 5च्या पुढे आहे. म्हणून आपण याला जर, या उत्तराला जर थोडक्यात लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल? 42.86. आपल्याला काय करायचंय? हा जो आवृत्ती पुढे जाणार होता तो आपण याला काय केलं? खंडित केलं. का? हा अंक 5च्या पुढे असल्यामुळं आपण डायरेक्ट हा जो 5 होता याच्यामध्ये 1 मिळवला आणि 86 केलं आणि ही पुढी खंडित संख्या हे 2 स्थळांमध्ये क्लोज केली. आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल तुमचं. धन्यवाद.